सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळचे 7:30 वाजल्यात आत्ता. आणि आज म्हणजे मी आलतो रानात. तर रानात जे आलो आहे त्याचं कारण म्हणजे घरी पाणी नाही आहे. मोटर चालू करायला आलतो, म्हणजे बोरचं मोटर चालू करायची. तर आता इथं बोर आहे चालू करायचं आणि घरी पाणी भरून घ्यायचे सकाळी सकाळी. तर चला मोटर चालू करतो आणि जातो घरी पाणी भरून घेतो. सकाळ सकाळ रोज काम आहेतच, पण कामातच हिडीव निघतोय. कारण काय काम तर आहे, काम करता करता थोडा थोडा हिडीव काढला तर हिडीव पूर्ण कधी ना कधी काय चाललंय ते दाखवता येतं. नाही तर मग म्हणलं ना काम आहे आता हिडीव नाही काढायचा. थोडा वेळ जर आपण थांबलो की पुन्हा हिडीव कंप्लीट होतच नाही. तर चला आपल्या जीवनामध्ये रोज काय चाललंय हेच आपण जास्त तर हिडीव काढतो, कारण कामात वेळच भेटा ना. तर आता बोर घेतो चालू करून. तर झाला बोर चालू. आता घरी पाणी भरून घ्यावं लागतं. तर 2-3 दिवसाला एकदा बोर चालू करावाच लागतो. घरी पाणी भरून घ्यावंच लागतं, कारण एकदा पाणी भरलं की 2 दिवस जातं. पुन्हा रोजचे रोज मग 2-3 दिवसाला बोर चालू करावाच लागतो. चला सकाळी सकाळी बघा सूर्य पण कसा उगला 7:30 वाजता. तर बघा सकाळी सकाळी बोर कसं पाणी चालू आहे आता. तर थोडंसं गुलाबाच्या झाडाला पण पाणी देतो, रोज जातंय. पण बोर चालू केलाय तर देऊन घेतो थोडंसं. आळू आणि गुलाबाची झाडं पण झाड आहे ना, फुलं एकदम गुलाबी गुलाबी एकदम भारी छान. चला तर आता पाणी भरायचं काम चालू आहे. तर पाणी पूर्णपणे भरून झाली टाकी. आता ही टाकी भरून घेतली मी सकाळी सकाळी आणि अजून पाणी भरायचं आहे बघा. तर थोडंसं पांढऱ्याला भरायचं, नाही तर लगेच आता पाणी भरायचं झालं. थोडं झाडाला पाणी द्यायचं. तर देतो थोडंसं झाडाला इथं साईडला पाणी, आणि तिकडे बेलाच्या झाडाला पाणी द्यायचं बघा सकाळ सकाळ. चला तर आता सध्याला आलोय रानात. डायरेक्ट हातमोजे घालून ज्वारी काढायला. पाणी वगैरे भरलंय आणि कशाचं काय नाश्ता नाही काहीच नाही, डायरेक्ट रानात. बघता बघता परत 7:30च्या 8, 8चे 9 वाजल्या. बऱ्याच काय झालं आपलं घरचं पाणी भरून झाडाला पण पाणी दिलं, ती नाही मी दाखवलं. आणि डायरेक्ट आलो रानात आलो. आता ही आपली ज्वारी ना, ज्वारी घ्यायची काढून. ही ज्वारी राहिली रोज येतोय, 2 दिवस झाले, 3रा दिवस आहे आणि ज्वारी काय उरकाना. पण चला मला वाटतं आज जर काढली सकाळी आणि पुन्हा संध्याकाळी जर काढली तर होईल बी. नाही झालं आज नाही झालं तर उद्या होईल समजा. तर चला ज्वारी काढून टाकणं गरजेचं आहे. तर बाकीचं सगळं सोपं आहे, पण ज्वारी काढायला लई जड आहे. तर राहिली ही तू नाशी आणि अजून पलीकडे बी दिसते ना, ती पण लाईन तशी पलीकडे दिसत नाही. राहिले 5-6 सारे राहिले ते काढून घ्यायचे. चला मी एकटाच आलो रानात, वडील यायला लागले मागून आणि घेतो आता पटकन ज्वारी काढून. आता बरं आहे. चला सगळी ज्वारी आता ही लाईन काढीत आणली होती. तर 4 सारे होते, 1-2-1-2 असे. तर 4 सारे आम्ही काढले. तर आता कशाला काढायची, आता संध्याकाळी काढू ना. चला आता एवढी ज्वारी राहिली काढायची, ती संध्याकाळी काढायची. आणि ही काढली ज्वारी काढून घेतली. तर बघा अजून बरीच ज्वारी राहिली, संध्याकाळी काढू. आणि आत्ता 12 वाजल्यात आणि 12 वाजताच एवढं ऊन पडलंय ना काय सांगावा. चला लय आता ऊन पडलंय, उन्हाने नको नको झालंय. ऊन सगळं चेहऱ्यावर पडलंय, चेहरा पण काळा पडला असता उन्हाने. पण आता पडून द्या, पडला तर पटकन जातो, पाणी पितो, थोडा आराम करतो. असे 12 वाजल्यात आणि 12 जसं कडक ऊन पडलंय ना उन्हाचं, काय सांगायचंच नाही. हाय 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 आलो जांभळा खाली. आता काय पाणी पिऊन मस्त झोपायसारखंच झालंय. चला पाणी पिलोत आत्ता जांभळा खाली. आता चाललोय घरी. तर सांगायचा मेन मुद्दा म्हणजे कसं आहे, सकाळ धरून काम चालू आहे. सकाळ धरून जेवण नाही, नाश्ता नाही, चहा सुद्धा नाही. चहा तर मी पित नाही. पण किती वाजल्यात, आलेत अण्णा आलेत, चला. तर दुपारच्या 12 वाजल्यात, जेवण नाही अजून. तर घरी जायचं आता, जेवण करायचंय, मग नंतर आंघोळ करायची आता. मग पुन्हा जाणार आहे थोडं ड्युटीला बी. पण आज उशिराच झालाय जरा ज्वारी काढायला. पण चला ज्वारी काढणं लय गरजेचं आहे. काय होतंय, एक दिवसाला ज्वारी चांगली वाळती आणि काढायला बी एवढी जड आहे. थोडी थोडी करून होतंय आज संध्याकाळी, आणि उद्या सकाळ काढली तर होऊन जाईल. तर चला घरगुती ज्वारी कंप्लीट होईल. आता 12 वाजल्यात, आज दीपालीन ते घरीच येतं. आता मी घरी जेवण करून जाणार ड्युटीला, आणि ते येणार रानात पुन्हा कणसं काटायला. सगळेच काम करतील. अहो विराज, घर बनायची. शाळेत गेलता का तू? शाळेत नव्हतं गेला, शाळेत नव्हतं गेला आज.
घर बनायची दरवाजा आणलाय होय घर बनायचंय बर हे विराज मम्मी वर नाही घरी आहे चल मोठी मम्मी हाय वर हाय नाही तशी चल मी जेवण करायला चालू तुला यायची चल जेवण करायला काय झालं डबा द्यायचा का चला तर बघता बघता 12 वाजल्या 12 वाजता आजवर जेवण केलंय आता आंघोळ बी करायची राहिली सकाळ धरून जेवण आंघोळ काहीच नव्हतं नुसतं तोंड धुवून रानात गेलो बाकी थोडंसं काम करून ज्वारी काढून आल्याच नंतर हे आता पाण्याचे बॉक्स आलेत आत्ता नाही का आता यात्रा आहे आमची किती तारखेला आहे काय की पण आता आज 2 तारीख आहे तर 19 तारखेला का काहीतरी यात्रा आहे आमची नाही का यात्रेच्या अगोदर 2-3 दिवस गर्दी असते गावात सगळे येते त्याच्यामुळं मग अगोदरच पाण्याचा स्टॉक केला आहे थोडा 50 बॉक्स पाण्याचे घेतलेत तर ते आता आतमध्ये लावून ठेवायचे तिथं तर दीपाली येते दीपालीला मला थोडीशी मदत कर दीपाली दुकानातून येईल मग एवढे 50 बॉक्स आतमध्ये आम्ही थोडे लावून ठेवतो यात्रेसाठी आता लागत येते यात्रांना आता उन्हाळा बी सुरू झाला आहे पाण्याचं नाही का पाणी आता मागत येत गार त्याच्यामुळे आता लागणारच होतं पहिले बी होते पण पहिले 30 बॉक्स होते ते संपले होते तर जुने बॉक्स राहिले होते 4 तर 4 बॉक्स राहिले होते मग नवीन पाणी सांगितले तर 50 बॉक्स एखाट्या सांगितले होते दीपालीला देतो एकदा आवाज तेवढे बॉक्स लावतो म्हणजे उरकायचे चला तर दीपा पण आली आता दुकानातून मदत करायला आणि हे बॉक्स आहेत एवढे सगळे बॉक्स लावायचे 50 बॉक्स आहेत बघा तर घेतो आत लावून दीपाली आली ती पण गिरायकाला पुन्हा गेली लवकरच म्हणलं एक हातात दी म्हणजे आतमध्ये लावून टाकू आपण चला तर घेतलेत मी बॉक्स लावून सगळे आता मी आणि दीपालीनी तर आता बॉक्स लावलेत थोडं आवरावरे करून ठेवतो तर दीपालीने अजून जेवण नाही केलं दुपारी पार 12-12:30 वाजले जेवण नाही केलं तो चला आता तू काय कर जेवायला जा मी ही थोडंसं झाकून वगैरे ठेवतो व्यवस्थित तू जेवण करून घे कोणचा बरं हां हां 50 बॉक्स लावून ठेवलेत ना हां ही धर लागतं कसं लावायची वर ठेवायची म्हणते वर नसतं वर नको वर नसतं तिथं खाली लावा चला आताच पाण्याचे बॉक्स लावलेत दुकानात आलो आणि आता सध्याला ही आनंदी खेळती दुकानात हे सामान आणलं होतं काल पण लावायला सवडच नाही भेटली तर आज थोडंसं सामान पटकन लावायचे आवरायचे तर बघा ना किती गडबड चालू आहे तर चला बघता बघता आत्ता सध्याला दुपारची 1 वाजली तर आम्ही रानातूनच आलतो 12 वाजता त्याच्यानंतर मग ते तुम्हाला माहिती आता पाणी बॉक्स वगैरे लावलं दुकानाचं सामान आवरलं आंघोळ वगैरे करूच तर 1 वाजली तर आता 1 वाजली आता निघालो आष्टीला दुकानातला काही किराण्याचं मटेरियल घेऊन लवकरच आज येणार आहे आज दुकानावर जाणार आहे गडीभरच पण सामान घेऊन लवकर येऊन पुन्हा ज्वारी काढायला जायचंय तर आता चाललो मी आष्टीला तर आता दीपालीन ते अजून आज घरीच येतं तर आत्ता शिक दुपारचा फराळाचा उपास सोडवते ते फराळाचं खाते ते त्यांना दाखवतो आणि मी जातो आष्टीला तर भेटू आपण डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता निघालो आष्टीला बघा तर आताशी थोडंसं आंघोळ केलं फ्रेश झाल्यावर थोडंसं जरा बरं वाटतं नाही का सकाळ धरून काम थोडा आंघोळ केल्याच्या नंतर गार पाण्याने 2 बादल्या घेतल्यावर एकदम थकवा निघूनच गेला तर या साईडला चाललंय दीपालीचं त्यांचं उपासाचं फराळाचं करायचं बघा दीपाली उपाशी काय बायला का तुला दोघींना बी तर जाता जाता बघितलं तर आनंदी पण एकदम मस्त सुमसाम झोपली मस्तपैकी दुपारी जाऊ दीपा चाललो मी चला मी चाललो आता डायरेक्ट गाडी घेऊन आष्टीला